नागपूरच्या एलईडी चौकात मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला। एसटी महामंडळाच्या बसनं दूध वाहतूक करणाऱ्या टाटा इंट्रा वाहनाला जोरदार धडक दिली। धडकेनंतर टाटा इंट्रा वाहन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तिघांवर पलटला। या अपघातात नागपूर महानगरपालिकेच्या जकात विभागाचे निवृत्त कर्मचारी सुनील आनंदराव जाधव यांचा मृत्यू झाला। ते डॉक्टर टी चंद्रशेखर यांचेही स्वीसहाय्यक म्हणून कार्यरत होते। या अपघातात आणखी काही लोक जखमी झाले असून बजाज नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। मंगळवारी सकाळी नागपूरच्या एलईडी चौकात एसटी महामंडळाची बस आणि दूध वाहतूक करणाऱ्या टाटा इंट्रा वाहनामध्ये भीषण धडक झाली। शंकरनगर चौकाकडून अंबाझरी टी पॉइंटकडे जाणाऱ्या एसटी बसनं रामनगरकडून अभ्यंकर नगर चौकाकडे जाणाऱ्या टाटा इंट्रा वाहनाला जोरदार धडक दिली। धडकेनंतर टाटा इंट्रा वाहनावरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं वाहन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तिघांवर पलटलं। या अपघातात कॉर्पोरेशन कॉलनी येथील 65 वर्षीय सुनील आनंदराव जाधव यांचा जागीच मृत्यू झाला। जाधव हे नागपूर महानगरपालिकेच्या जकात विभागाचे निवृत्त कर्मचारी होते। त्यांनी अनेक महापालिका आयुक्तांचे, त्यात डॉक्टर टी चंद्रशेखर यांचेही स्वीसहाय्यक म्हणून काम केलं आहे। या अपघातात गांधीनगर अंबाझरी येथील सुनील कुशालराव गुडदे, कॉर्पोरेशन कॉलनी येथील शैलेंद्र मारोतराव किंगावकर तसंच टाटा इंट्रा चालक अभिषेक दुर्गाप्रसाद जगणे हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। माहिती मिळताच बजाज नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघाताच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे।